आणि त्यामुळे त्या साहित्याची खूप गरज आहे। ते साहित्य सुद्धा आपण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत। तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या आदिवासी बांधवांचं, भगिनींचं, विद्यार्थ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। तुम्हाला सर्वांना माहिती आहे का, या मुरबी पाड्यापर्यंत कोणी येत नाही लवकर, इथे यायला लोक कंटाळा करतात। आता उन्हाळ्यात कोणी येऊ शकतो गाडी घेऊन, पण पावसाळ्यात मात्र इथल्या रस्त्याची अवस्था फार वाईट असते आणि त्याची बातमी सुद्धा आपण बऱ्याच वेळेला लावलेली आहे, तक्रारी झालेल्या आहेत, मात्र ती समस्या अजूनही कोणी सोडवलेली नाही। त्यामुळे या ठिकाणी गेली अनेक वर्ष मी येतो, आपल्याला मंचच्या माध्यमातून जे काही सहकार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो। पुष्पाताईंच्या कार्यक्रमाला मला यायला काही मिळालं नाही, आज मी त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतींना उजाळा देतो आणि विनम्र अभिवादन करतो। आणि त्यांच्या कुटुंबाने असं समजू नये का ताई आज आपल्यामध्ये नाही, तर ताई आपल्यामध्येच आहे, कारण त्यांनी बजरंग बलीची सेवा केलेली, भक्ती केलेली आहे आणि त्यामुळे येणारा माणूस हा कधीतरी जाणारच आहे। त्याच्या आठवणी आपण कायम सोबत ठेवून पांडुरंगाचं स्मरण करत, बजरंग बलीचं नाव घेत आपण पुढे आपले दिवस व्यतीत करत असतो। तर या ठिकाणी आपण लगेचच प्रातिनिधिक कपडे वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या हस्ते हे कपडे या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत। हे कपडे चांगले आहेत, न वापरलेले आहेत, वापरलेले नाही आहेत तर न वापरलेले आहेत आणि ते काही लोक जे असतात त्यांच्या कपाटातच ते कपडे असतात आणि मग या संस्था हे कपडे गोळा करून त्या ठिकाणी गरजू लोकांना देण्याचा प्रयत्न करत असतात। तर हे कपडे या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत। राहिलेले जे कपडे ते कैलाजी फसाळे या ठिकाणी वाटप करतील। वाटपाचा कार्यक्रम झाला का आपण थँक्यूचा एक कार्यक्रम घेणार आहोत, स्टारटेक कंपनीचा आपण आभार मानणार आहोत। धन्यवाद।